आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उद्या दुपारी 4 नंतर निकाल अपेक्षित आहे। त्यामुळे ठाकरे गट असो, शिंदे गट असो, सर्वसामान्य जनता सर्वांनाच या निकालाची उत्सुकता आहे। कारण याचे परिणाम केवळ महाराष्ट्राच्या नाही तर देशपातळीवरच्या राजकारणावरती सुद्धा होण्याची शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया। देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे ठरवणारा हा निकाल असणार आहे। आता उद्या 10 जानेवारी माझी अशी अपेक्षा आहे की उद्या 10 जानेवारीला रात्री 11:59 आणि 59 सेकंदापर्यंत ते वेळ खेचतील आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन वेळ काढूपणा करण्याचा ते प्रयत्न करतील। लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी 2 वेळेला मग ते इल्लीगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटले। एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का, हा भाग वेगळा झाला। पण आता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत। आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। साधी सरळ गोष्ट आहे, ज्यांच्या पुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे ते त्याच्यात ज्यांची केस आहे त्यांनी ती केस मांडणं त्याच्यात काही चुकीचं नाही। पण ज्यांच्यासमोर मांडली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच घ्यायचं। ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाचावी अशी जागा याचं निर्माण होते। ते केलं नसतं तर या पदाची प्रतिष्ठा आणखीन चांगली राहिली असते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।